निज धर्माचरण हाच यज्ञ पांडवा, यज्ञ पांडवा। निज धर्माचरण हाच यज्ञ पांडवा, यज्ञ पांडवा। कर्म करी मुक्त संग, कर्म करी मुक्त संग, तू तदर्थ पा। निज धर्माचरण हाच यज्ञ पांडवा, यज्ञ पांडवा। निज धर्माचरण हाच यज्ञ पांडवा, यज्ञ पांडवा। सहज जसे रंगरूप, सहज जसे रंगरूप, आणि सहज माय बाप, आणि सहज माय बाप। तो स्वधर्म त्या परीचा, तो स्वधर्म त्या परीचा सहज मानवा। निज धर्माचरण हाच यज्ञ पांडवा, यज्ञ पांडवा। आचरणे नियत कर्म, आचरणे नियत कर्म, हेची असे यज्ञ मर्म, हेची असे यज्ञ मर्म। भाव एक त्यास वदा, भाव एक त्यास वदा, यज्ञ धर्मवा। निज धर्माचरण हाच यज्ञ पांडवा, यज्ञ पांडवा। सत्कर्मे निय पुण्या, सत्कर्मे निय पुण्या, धर्म काढिवे चुनिया, धर्म काढिवे चुनिया। शेष पोंगुनी प्रसाद, शेष पोंगुनी प्रसाद, जीव दोषवा। निज धर्माचरण हाच यज्ञ पांडवा, यज्ञ पांडवा। धारणार्थ जगताच्या, धारणार्थ जगताच्या, पोषणार्थ भूताच्या, पोषणार्थ भूताच्या। यज्ञचक्र कामरहित, यज्ञचक्र कामरहित, सतत चालवा। निज धर्माचरण हाच यज्ञ पांडवा, यज्ञ पांडवा। कर्माश्रय त्याग तथा समचि ज्ञानिया, आग्रह का मग बापा, कर्म सोडल्या। संग सोडी कर्म करी, संग सोडी कर्म करी, सफल वारवा। निज धर्माचरण हाच यज्ञ पांडवा, यज्ञ पांडवा। निज धर्माचरण हाच यज्ञ पांडवा, यज्ञ पांडवा। कर्म करी मुक्त संग, कर्म करी मुक्त संग, तू तदर्थ पा। निज धर्माचरण हाच यज्ञ पांडवा, यज्ञ पांडवा। निज धर्माचरण हाच यज्ञ पांडवा, यज्ञ पांडवा। शाबास. प्राप्त कर्तव्य कर्म हा यज्ञ आहे, तो कर. त्याच्यामुळे अंतःकरणाच्या मध्ये असलेला रजोगुण असतो, कर्म प्रवृत्ती ज्याच्यामुळे निर्माण होते तो रजोगुण. तर चांगलं कर्म करून तो शांत होतो. कर्म करण्यामुळे तमगुणावरती विजय मिळतो, की जो इनर्शिया असतो त्याच्यावरती विजय मिळतो. चांगलं कर्म केल्यामुळे रजोगुण शांत होतो आणि मग हे दोन गुण शांत झाल्यामुळे सत्वगुण जो ज्ञानप्रधान असतो तो ज्ञानप्रधान सत्वगुण वाढायला लागतो. म्हणजे
प्रपोर्शन ऑफ सत्वगुण हे अंतःकरणामधलं वाढतं. अंतःकरणामधलं प्रपोर्शन सत्वगुणाचं म्हणजे टेंडन्सी टॉवर्ड्स नॉलेज. हे कर्म करता 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 तुमचं कर्म चांगलं करता करता तो वाढायला लागतं. त्याच्यामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी, सर्व संतांनी, गीतेनी. त्याच्यामधला हा भाग आहे की निष्काम करणे. आणि बऱ्याच वेळेला आम्हाला याच्याबद्दल ऑब्जेक्शन असतं की निष्काम कर्म का करावं. कारण निष्काम कर्म हा काय प्रॅक्टिकल आस्पेक्ट आहे असं वाटतच नाही. बरेच लोक असं म्हणतात की असं कसं कृष्णाने सांगितलं व्यवहार पाळायलाच पाहिजे, की अव्यवहारी असं कसं सांगितलं की म्हणजे काम करायचं आणि पगार घ्यायचा नाही. आता कृष्ण इतकं बिंडोसारखं बोलणार नाही, किमान एवढं तरी आपल्याला त्याच्याबद्दल विश्वास पाहिजे, तो असं सांगणार नाही. म्हणून जो इतका व्यवहारी आहे कृष्ण, हा भयंकर व्यवहारी. ज्यावेळेला कर्ण हा मोठा वीर त्या काळामधला, म्हणजे अर्जुन आणि कर्ण याच्यामध्ये श्रेष्ठ कोण हे सांगता येत नाही, इतकं तुल्यबळ होते ते. त्या कर्णाच्या जवळ विलक्षण क्षमता पण होत्या, सत्वप्रधान होता, परंतु फक्त अर्जुनाच्या बद्दल असलेलं कॉम्पिटेटिव्ह सेन्स त्या ह्याच्यामधनं तो सारखा आधार घेत होता वाईट लोकांचा. श्रेष्ठत्व सिद्ध करणे हा त्याचा उद्देश जीवनाचा. त्यानंतर कर्णाच्या बाबतीमध्ये या सगळ्या गोष्टी असताना अर्जुन आणि कर्ण तर युद्धाच्या वेळेला पुढे येतील केव्हा तरी, पण हा किती दिवसामध्ये तुम्ही या संबंध सेनेला जिंकू शकाल असं दुर्योधनाने या युद्धाच्या आदल्या दिवशी प्रश्न विचारला भीष्माला. भीष्म म्हणले की हे बघ, कृष्ण आणि अर्जुन सोडून बाकीच्या सर्व सेनेचा मी इतक्या दिवसामध्ये काय 20 दिवसामध्ये काहीतरी 15 दिवसामध्ये पराभव करू शकेल, कृष्ण आणि अर्जुन सोडून. त्याच्यानंतर द्रोणाचार्याने विचारलं, द्रोणाचार्याने ते सांगितलं. मग द्रोणाचार्याने ते सांगितल्यानंतर कर्णाला विचारलं, कर्णाला 5 दिवसामध्ये सगळ्यांचा नाश केला. तर मग भीष्माने त्याची इतकी निर्भर्सना केली की तू अत्यंत बालिश बोलतोयस. आणि मग त्याची इतकी निर्भर्सना केली की त्याने शपथ खाल्ली की जोपर्यंत भीष्म रणांगणावर येतात तोपर्यंत मी युद्ध करणार नाही, मी रणांगणावर येणारच नाही. संतापला तो आणि त्याने अशी प्रतिज्ञा करून टाकली. आता प्रतिज्ञा केली की ते लोक पाळायचेच, पूर्वी आपल्यासारखे नाही. आपण दररोज प्रतिज्ञा केली की मोडून टाकतो दुसऱ्या दिवशी, तरच तसं ते लोक होते. युद्ध करणार नाही, जोपर्यंत भीष्म रणांगणावर मी युद्ध करणार नाही कौरवांच्या बाजूने. तर हा भगवान श्रीकृष्ण किती व्यवहारी होते. त्यांनी त्या कर्णाला विचारलं की तू भीष्म असेपर्यंत कौरवांच्या बाजूने युद्ध करणार नाहीस. तो म्हणला हो नाही करणार. मग तितकेच आमच्या बाजूने कर. आता ऍक्च्युली हा प्रस्ताव त्यांनी दिला त्याला, पण तो म्हणला नाही नाही असं निर्माण करता येणार. पण एका दृष्टीने भगवान श्रीकृष्णाने त्याला दाखवून दिलं तुम्ही बिंडोक आहात, वाटेल त्याच्या बाजूने युद्ध करता, मग आमच्याच बाजूने करायला काय हरकत आहे, कर, लढायचंच आहे फक्त. एकाच त्याच्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टी शिकवून टाकल्या की तुम्ही अरे युद्ध करताना पहा तरी कोणाच्या बाजूने करता आहात युद्ध. पण इतका हा जो व्यवहारी माणूस आहे तो असं सांगेल का की काम करा आणि पगार घेऊ नका, असं कृष्ण सांगेल का? काही लोक बोलतात. मुख्यतः निष्काम हा शब्द उपासनेच्या कर्मांच्या संबंधात आहे. जी जी काही देवाची उपासना करतो त्या देवाच्या उपासनेच्या बदल्यात देवाला काही मागायचं नाही, काही अपेक्षा करायची नाही. परमेश्वर प्राप्ती हाच उपासनेचा उद्देश आहे की तुझीच प्राप्ती मला व्हावी, हा उपासनेचा उद्देश आहे. माणसाने किती ठरवलं तरी देखील तो हा निष्काम होऊ शकत नाही. म्हणजे हे जे उपासनेचं कर्म असेल, जप केला, पूजा केली वगैरे, नमस्कार करताना ठरवलं की काही मागायचं नाही अजिबात, तरी नमस्कार करताना तुला सगळं माहितीच आहे, तुला सगळं माहितीच आहे
पण एक प्रकारे टेन्शन देत राहायचं. उपासनेचं कर्म निष्काम माणूस करत नाही. सत्कर्म जे आहे त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी अपेक्षा राहते, आणि तसं जर का न करता त्यांनी सत्कर्म केलं तर त्याच्या अंतःकरणाची अत्यंतिक उन्नती होते, ज्यामुळे त्याचं अंतःकरण ईश्वराचा साक्षात्कार होण्याच्यासाठी म्हणून योग्य होतं. यासाठी म्हणून कर्मयोगामध्ये जो निष्काम भाग सांगितलाय तो विशेष करून उपासना कर्माच्या बाबतीमध्ये सांगितलेला आहे. आणि मग नंतर दररोजच्या व्यवहारामध्ये ते हळूहळू उतरतं. परंतु प्रॅक्टिकल आस्पेक्ट सोडून तुम्ही काहीतरीच करा आणि ते सगळं सोडून द्या असं मुळी सुद्धा भगवद्गीतेत. मग निष्काम कर्मयोग का अर्जुनाला प्रिन्सिपल सांगितलं. म्हणजे लोकमान्य टिळकांनी आपल्या मुलांना सांगितलं की तू काय करू म्हणून त्यांनी विचारलं. लोकमान्यांनी सांगितलं की तू जोडे विकायचा धंदा केलास तरी देखील चालेल, पण असा काही कर की जोडे म्हणजे टिळक आणि टिळक म्हणजे जोडे असं समीकरण झालं पाहिजे, इतकं उत्कृष्ट झालं पाहिजे. म्हणजे जे काही ज्या क्षेत्रात तुम्ही वावरता त्या क्षेत्रातलं जे माझ्या वाट्याला आलेलं काम उत्कृष्ट कर, अधिकार प्राप्त करू. कर्मण्येव अधिकार असते, याच्यामध्ये कर्मावरती अधिकार तुझा आहे. आणि अधिकार हा शब्द दोन अर्थाने आहे की कर्म करण्याला तुला परवानगी आहे, की तुला कर्मावरती अधिकार आहे, पण दुसरं म्हणजे कर्म करता करता त्याच्यात अधिकार प्राप्त. उत्कृष्ट कर्म जास्ती प्रयास न करता होणं हा अधिकार आहे. काही अधिकार नाही त्याच्यानंतर आपलं काही कर्म सोडायचं अशा प्रकारचं आता काय आपल्याला कर्माची आवश्यकता आहे असे पण लोक असतात. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की हे नैष्कर्मी वगैरे हे लोक गोष्टी अशा लोकांच्या समोर बोलू सुद्धा नका. उत्कृष्ट दृष्टांत दिला. आईच्या अंगावरती जे लहान मूल कसं बस दूध पितं, जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वाने केवी जेवी. ते पक्वान कुठं काढणार आहे म्हणून बालका जैसे न द्यावे दजोरजरा तैसे कर्मी जया अयोग्यता तया प्रती नैष्कर्म्यता न प्रगटावी खेळता आधी करू नये. खेळात सुद्धा काही सांगू नको की नैष्कर्म्यता वगैरे काहीतरी असतं, तो काहीच नाही करणार. तो वेळेला माझं नैष्कर्म्य चालू आहे. विवेकानंदांच्या पाशी एका माणसाला एक जण आणला होता. म्हणजे विवेकानंद खूपच अग्रेसिव्ह होते, म्हणजे त्यांचं सारखं आठवण येणं स्वाभाविकच, कारण की भगवान श्रीकृष्ण जसं आहे तसंच विवेकानंद. लोकमान्य टिळक, विवेकानंद, कृष्ण हे सगळे सारख्या नेचरचे. तर त्या एक तो मुलगा होता, तो म्हणले की हा अवतारी आहे असं ते बाकीचे सगळे लोक आहेत. तो करतो काय म्हणले असं विवेकानंदाने विचारलं. तो काही करत नाही, तो आनंदात असतो, अवतारी आहे. मग आता गप्प बसलाय, काय करणार होता विवेकानंद, ते गप्प बसलाय. मग कोणीतरी त्याला विचारलं, हो त्यांना काहीतरी सांगा की ते असं ते म्हणतात आणि त्याच्या बाबतीत तुमचं काय म्हणत. ते म्हणले हे बघ, अवतारी पुरुष असे गल्लोगल्ली निर्माण होत नसतात. पहिली गोष्ट, त्याला थोडी दारू बिरू पाजून सुद्धा तो हलतो का बघा. काही करत नाही आणि कसला अवतारी. विवेकानंदांचं प्रतिपादन म्हणजे असं सॉलिड होतं, मी तुम्हाला केव्हा तरी सांगेन. एक वेगळेच विवेकानंद आहेत की ज्याच्या या अनंत गोष्टी अशा प्रकारचे दारू बिरू पाजून त्याला हलतो बिलतो का बघा. हे काय आहे असं नुसतं घडी नसतं आणि का तो अवतारी कसला आलाय. चैतन्यमय असते, शांती असली तरी चैतन्यमय असते. त्यामुळे चैतन्यमय असलं पाहिजे माणसाने, कर्मप्रवृत्त असलं पाहिजे, उत्कृष्ट कर्म केलं पाहिजे. आणि ते म्हणून कर्म न सांडावे विशेष आचरावे लागे संधी. विशेषत्वाने आचरण करून दाखवायला लागतं की असं करा. त्याप्रमाणे कर्मयोग आता कॅज्युअली घेण्याचे विषय नाही की तुम्ही जिथं असाल तिथं ते करू शकता. त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत की एक तर कर्तृत्व देवाला अर्पण करणं, उपभोगाच्या फळाच्या मध्ये रेंगाळू नको. त्याच्यानंतर कर्तव्य जे आहे हाच यज्ञ आहे आणि हेच धर्माचरण आहे. त्याच्यानंतर सधर्म जो आहे स्वतःसाठीचं कर्तव्य. आणि फार महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांच्यासाठीचं कर्तव्य माणूस करतो, फक्त स्वतःसाठीचं जे कर्तव्य आहे ते तो करत नाही. त्यामुळे प्रत्येकासाठी कर्तव्य आहे, तर स्वतःसाठी पण काही कर्तव्य आहे. आणि स्वतःसाठीचं कर्तव्य म्हणजे जीवनामध्ये स्वतः उभं राहणं हा तर भाग आहेच आहे, पण त्याचबरोबर स्वतःला शेवटी जायचं कुठं आहे, या जीवनामध्ये प्राप्त काय करून घ्यायचं आहे, किती गोष्टी मिळवल्यानंतर जीवनाचं सार्थक होईल,
या सगळ्या गोष्टीचा एक चिंतन त्या माणसाचं असलं पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी स्वतःला घडवायचा प्रयत्न केला पाहिजे. नुसतं वैचारिक असून उपयोग नाही, स्वतः त्याच्यामध्ये हळूहळू ते उपासनेच्या कर्मासहित कर्मयोग, म्हणजे नुसतंच कर्म करत राहणे हा कर्मयोग नसून ईश्वर प्राप्तीसाठी कर्म करणे हा त्याच्यामधला भाग आहे. मग ईश्वर प्राप्ती हा त्याच्यामधला एक उद्देश आहे आणि त्या दिशेने आमचं कर्म, प्राप्त कर्तव्य कर्म जे काही मी करतो आहे ते उत्कृष्ट करणं हे जरी झालं तरी सुद्धा अंतःकरणाची पातळी उंचावून प्रत्यक्ष ईश्वराचा अनुभव कसा येईल याच्यासाठीच जे अंतरंग कर्म आहे ते करायला पाहिजे. मग हे सगळं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की आता काय आहे की तत्व जे आहे ते तत्व सगळीकडे चैतन्य तत्व एकच आहे, तेच तुझं स्वरूप आहे, त्याचा तू अनुभव घ्यायचा आहे. पण त्याच्यासाठी तुझ्या अंतःकरणाची लेवल, तुला प्राप्त कर्तव्य कर्म असल्याने ते नीट करण्यानेच तुझी ती वाढणार आहे. आणि हे सगळं सांगून झाल्यानंतर आता तू कोणत्याही प्रकारची शंका बाळगू नकोस, कारण की कर्मयोग तत्वापर्यंत कसं नेईल, तर तत्वापर्यंत कसं नेईल त्याला अखंडानंद स्वामींनी सांगितलं की तस्वीर को देखना है तर पैरों का कुछ काम नहीं है, आंखों का काम है, लेकिन पैर वहां तक ले जाते हैं जहां से आंखें देखती है. म्हणून कर्मयोगाचं बरोबर तेच काम आहे की तुम्ही ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जाण्याच्यासाठी म्हणून कर्म, ध्यान सुद्धा कर्मच आहे, जे काही उपासनेचं कर्म आहे ते कर्मच आहे. पण या कर्माचं प्रपोर्शन समाजाच्यासाठी, कुटुंबाच्यासाठी, याबरोबर स्वतःसाठीला विसरून माणूस करत असतो आणि स्वतःला ते प्राप्त करून घ्यायलाच पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून केलेलं कर्म या सर्वांसहित सुंदर रीतीने कर्मयोग सांगून झाल्यानंतर आता भगवान म्हणतात की आता कुठलीही शंका न करता तू कर्म कर, निशंकपणे पार्था आता वीरा कर्म करे, वीरासारखं कर्म कर. ते पद ऐकूया आपण. निशंक मने पार्था वीरा, निशंक मने पार्था वीरा, आता युद्ध करी, आता युद्ध करी, आता युद्ध करी, आता युद्ध करी, आता युद्ध करी. निशंक मने पार्था वीरा, आता युद्ध करी, आता युद्ध करी, आता युद्ध करी, आता युद्ध करी, आता युद्ध करी. विवरिला मी कर्मयोग, विवरिला मी कर्मयोग, संग त्यजुनी घे भोग, संग त्यजुनी घे भोग, संग त्यजुनी घे भोग, संग त्यजुनी घे भोग. कर्मे सारी अर्पण तव तू, कर्मे सारी अर्पण तव तू, माझ्या ठाई करी. निशंक मने पार्था वीरा, आता युद्ध करी, आता युद्ध करी, आता युद्ध करी. गुंतविना कर्म कोणा, गुंतविना कर्म कोणा, विश्व चाले त्या विना
विश्व चाले त्या विनाना, विश्व चाले त्या विनाना, विश्व चाले त्या विनाना. कर्मफलाची आसक्ती ही, कर्मफलाची आसक्ती ही, किमया सर्व करी. निशंक मने पार्थवीरा, निशंक मने पार्थवीरा. आता युद्ध करी, आता युद्ध करी, आता युद्ध करी. संग होता कामनेचा, संग होता कामनेचा. जन्म होई बंधनाचा, जन्म होई बंधनाचा, जन्म होई बंधनाचा, जन्म होई बंधनाचा. कर्म से निष्पाप कोपका, कर्म से निष्पाप कोपका. बापा त्याजवरी. निशंक मने पार्थवीरा, निशंक मने पार्थवीरा. आता युद्ध करी, आता युद्ध करी, आता युद्ध करी. काम हा निज हंतरीचा, काम हा निज हंतरीचा. हाची वैरी साधनेचा, हाची वैरी साधनेचा, हाची वैरी साधनेचा, हाची वैरी साधनेचा. मारुनी जाळुनी पुरुनी याची, मारुनी जाळुनी पुरुनी याची. खूण ही नष्ट करी. निशंक मने पार्थवीरा, निशंक मने पार्थवीरा. आता युद्ध करी, आता युद्ध करी, आता युद्ध करी. जागता क्षात्र धर्मा, आचरी रे प्राप्त कर्मा. जागता क्षात्र धर्मा, आचरी रे प्राप्त कर्मा. उत्साहाने वैसरथी घे, उत्साहाने वैसरथी घे. धनुबाण स्वकरी. निशंक मने पार्थवीरा, निशंक मने पार्थवीरा. आता युद्ध करी, 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 आता युद्ध करी. शाबास. निशंक या शब्दाचा अर्थ की उद्देश काय आहे हे जाणून घ्यायचा आणि त्याप्रमाणे त्या बाबतीमध्ये आपल्या उद्देशाच्या बाबतीत आपल्या मनात शंका नको. त्याच्यानंतर हा चाललेला जो मार्ग आहे तो तिथपर्यंत आपल्याला घेऊन पोहोचवणार आहे हे एकदा वैचारिक दृष्टीने तपासून पाहणं आणि मग त्याच्यानंतर त्या मार्गावरून कुठल्याही प्रकारे संदेह रहित होऊन चालायचा प्रयत्न करणे, सर्व शक्तीनुसार चालायचा प्रयत्न करणे. हा केवळ बाह्य युद्ध हा अर्जुनाचा त्यावेळेचा विषय होता, पण सगळ्यांच्यासाठी बाह्य युद्ध हा विषय नसतो. आंतरयुद्ध हा फार मोठा विषय, अंतर्बाह्य आम्हा युद्धाचा प्रसंग. हा जो तुकाराम महाराजांनी म्हटलेलं गोष्ट की बाहेर पण आहे, पण आतमध्ये पण खूप मोठं युद्ध.
दिवसभर प्रसन्न राहील. नर्वसनेस आणणाऱ्या सर्व गोष्टींच्या विरुद्ध युद्ध करायला लागतं. नको ते विचार सोडून द्यायला युद्ध करायला लागतं. म्हणजे आपल्या स्वतःशीच. तुका म्हणे होय मनाचे संवाद आपुलाची वाद आपण असे. स्वतःच आतमध्ये ते करायला लागतं. किंवा बा चेहरा मी प्रसन्न ठेवीन, अंतःकरण प्रसन्न ठेवीन, पॉझिटिव्हनेस बाळगेन. युद्ध करायला लागतं निगेटिव्हनेसशी आपल्याच आतमध्ये. प्रत्येक वेळेला आम्हाला उन्नत पातळीवरती जायचं असेल तर खालची एक पातळी तयारच असते. त्या पातळीवरून वरती जाणं. खालच्या पातळीवर मी कम्फर्टेबल असतो, पण मला वरती चढायचं आहे. मग त्यानुसार त्या वरती चढण्याची जी प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तीत जे श्रम घेतले जातात मानसिक दृष्टीने, बौद्धिक दृष्टीने, शारीरिक दृष्टीने, याला युद्ध असं म्हणतात. युद्ध कर. तुला या जन्मामध्ये मॅक्झिमम जी काय गोष्ट जी मिळते मानव जन्मामध्ये, ती म्हणजे या विश्वाच्या पाठीमागे असलेल्या तत्वाचं ज्ञान होणे. स्वतःच्या आतमध्येच ते होतं. आणि ती गोष्ट कर्मकांडाचा गीतेचा पहिल्या 6 अध्याय कर्मकांड असं म्हटलं जातं गीतेचं. नंतर 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत भक्तिकांड म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर 13व्या अध्यायापासून ते 18व्या अध्यायापर्यंत ज्ञानकांड असं समजलं जातं. तर हे कर्मकांडाचाच भाग आहे ध्यानयोग. तर त्याने ते पूर्ण होणार आहे. नुसतंच मी दररोजचं कर्तव्य कर्म पूर्ण करणे आणि चांगलं करणे यांनी मला जरूर समाधान मिळतं आणि ते जरूर घ्यायलाच पाहिजे माणसं. पण त्याने ते अंतिम शांतता नाही मिळत. तर रोज थोडं शांत बसणे आणि बी विथ सेल्फ एवढाच ध्यानयोग आहे. ध्यानयोग म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, स्वशी संबंधित होऊन राहणे. वृत्तीरहित अवस्थेमध्ये स्वशी संबंधित होऊन राहणे. आणि ही गोष्ट आम्ही स्वतःला अजिबात मिळवून देत नाही आहोत. आम्ही शांतच बसत नाही आहोत. मी फार ऍक्टिव्ह आहे, मी भयंकर ऍक्टिव्ह आहे असं मला एकाने सांगितलं. म्हटलं दोन्ही गोष्टी आहेत, भयंकर आहेत आणि ऍक्टिव्ह. तर त्यामुळे भयंकर ऍक्टिव्ह कुठेतरी शांत बसणं, जरा शांत डोळे मिटून काय होणार, अरे डोळे उघडे ठेवून तरी काय होणार, काय करतो. एकदा मिटायचेच आहेत कायमचे. त्याच्या अगोदर तू थोडेसे व्हॉलेंटरीली मीट ना थोडंसं जागृत अवस्थेमध्ये काय आतमध्ये ते बाहेर पाहिजे ना. कुठेतरी शांत बसायला पाहिजे. हे सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये ज्याला एकांत मानवला त्याला समर्थ असं म्हणतात. सगळ्यांच्या अगोदर त्याला कळतं पुढच्या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये भूमिका काय असली पाहिजे आपल्या जीवनाची, आपण वागलं कसं पाहिजे, त्याच्यानंतर आपल्या शरीराच्या पेक्षा सुद्धा मनाच्या अवस्था अधिकाधिक उन्नत कशा करून द्यायच्या, यासाठी थोडं स्वतःचा सेपरेट टाइम असलं पाहिजे. आणि अगदी स्वतःसाठी असलं पाहिजे. माणसाचा स्वतः सेपरेट टाइम म्हणजे दुसऱ्याचं कोणाला तरी काहीतरी टीव्ही लावून पाहत नसतो त्यांच्या. तसं नाही, मला अगदी विथ द सेल्फ राहायचं आहे. एवढंच भगवंताने सांगितलेला ध्यानयोग आहे. आत्मसंस्थम मनोकृत्वा न किंचित अपि चिंतयेत, ही ध्यानाची कोरची गोष्ट सांगितलेली आहे की आत्मसंस्थ म्हणजे स्वशी संबंधित थोड्या वेळ जो काही तुम्हाला शक्य आहे त्याच्यामध्ये सगळ्या कर्माच्या मधनं शेवटी तुम्हाला ज्ञानाच्या मध्ये जायचं असेल त्यावेळेला आत्मतत्वाची स्वतःच्या मध्ये असलेली चैतन्याची आपल्यालाच ओळख व्हायला पाहिजे. ते आपणच जाणलं पाहिजे. त्याच्यासाठी म्हणून दुसरं कोणीही तुम्हाला ते जाणवून देणार नाही. त्याचा मार्ग सांगून देऊ शकतात, पण उद्धरेत आत्मनात्मानम म्हणजे हे भगवद्गीतेचं विशेष महत्व म्हणणं आहे की स्वतःचा उद्धार. उत याचा अर्थ वर. उत या शब्दाचा अर्थ दूध सुद्धा उतू जातं म्हणतो ना आपण, ते वर येत असतं तेव्हा उतू जातं. काही काही लोकांना ऊत येतो असं म्हणतात, तसं त्याचं कारण म्हणतात. पण मूळ शब्दाचा अर्थ असा आहे की वरच्या बाजूला लक्ष केंद्रित करणे. ज्या ज्या लोकांना हा भाग आहे त्यांनी जरूर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. याचं कारण की फिजिकल ऑर्गन सपोर्टिंग कॉन्शियसनेस ही याच ठिकाणी आहे आणि कॉन्शियसनेसच्या माध्यमातूनच तत्वापर्यंत पोहोचता येतं असं भगवद्गीतेचं ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं जे डिडक्शन आहे. स्वसंवेद्य म्हणजे संवेद याचा अर्थ जाणीव. ती जाणीव कशाची जाणीव तर स्वची जाणीव. स्वसंवेद त्यांनी तो जो वेद्य आहे म्हणजे जाणला जातो त्याला आत्मा असं म्हणतात. स्वसंवेद्य आत्मरूप.
पहिल्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, पण पुढे त्यांनी ते 18व्या अध्यायामध्ये खूप ते स्पष्ट केलं की शरीरामध्ये असलेलं जे चैतन्य तत्व आहे, विश्वामध्ये चैतन्य तत्व आहे, हे दोन्ही एकच आहे. दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी नाहीत. परंतु मला विश्वातल्या चैतन्य तत्वाचा असं बाहेर पाहून काही अनुभव येत नाही. सगळीकडे तोच परमात्मा आहे, प्रत्येक माणसामध्ये तो आहे, हे सगळं बोलायला ठीक आहे. जोपर्यंत आपलं ज्याच्याशी भांडण नाही तोपर्यंत ती माणसं भेटतात तोपर्यंत ठीक आहे. ज्याचं आपलं धड नाही आहे तो समोर आला की परमात्मा वगैरे आपल्याला आठवत नाही, युजलेस माणूस आहे एवढंच भेटतं माझ्यामध्ये येतं. म्हणजे ह्याला काही आम्ही पर्सनॅलिटी इज पर्सनॅलिटी, पण तत्व इज तत्व. प्रिन्सिपल त्याच्या पाठीमागे आहे, पर्सनॅलिटीच्या पाठीमागे प्रिन्सिपल आहे, आणि ते तत्व सगळ्यांचं सारखं आहे. पर्सनॅलिटी सारखी असणं शक्यच नाही. कुणाही दोन माणसांची पर्सनॅलिटी सारखी नसते. किती एकरूपता 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 असं म्हटलं तरी देखील वेगळेपणा असतो. नवीन लग्न झालेला एक जण बायकोला घेऊन एका ठिकाणी रिसॉर्ट वगैरे अशा ठिकाणी गेलेला, फिरताना इतका तो भरा येतो की आपण दोघं आता एकच आहोत, आपण दोघं आता एकच आहोत वगैरे. ते आपण दोघं एकच आहोत, पण तो ऑर्डर 2 जेवणांची दोघांना वेगळ्या वेगळ्या भूका लागतात. असं करता कसं आहे किंवा सगळं एकच आहे. त्यामुळे वैचारिक दृष्टीने तत्वतः जे एक आहे ते तत्व पहिला तुझ्या आतमध्ये तू समजून घे. बाकीच्या मध्ये तेच तत्व आहे वगैरे ते सगळं नंतरचा भाग आहे. आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा जगात सगळीकडे चैतन्य असू दे नाही तर नसू दे, माझ्यामधलं मी समजून घेतलं. आम्ही ना ते रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये मी काम करत होतो, त्या ठिकाणी आमच्याकडे ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड व्हीट प्रोजेक्ट होता. आणि मग त्या व्हीटचे जे हे होतं ना, ते काही सीड्स तयार केले जातात आणि ते ड्रॉथ एरियामध्ये ज्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे त्या ठिकाणी ते चांगले वाढतात वगैरे असं. मग त्या शेतकऱ्यांना माझा मित्रच होता तो म्हणला आम्ही शेतकऱ्यांच्याकडे गेलो, त्यांना सगळ्यांना बैठक बसवलं. त्याच्यानंतर त्यांना सांगितलं की हे मोठे मोठे तुमचे दाणे येतील गव्हाचे, कारण की हे क्रोमोझोमचे त्याच्या आतमध्ये सेट असतात. तर तो म्हणला की ड्युप्लॉइड, टेट्राप्लॉइड म्हणजे 4 सेट, काय काय एक्झॅप्लॉइड 6 सेट असे असतात म्हणला आमच्या गावामध्ये, त्यामुळे तुमच्या इथं चांगलं येईल. त्याच्यातनं म्हणला एक शेतकरी उठून उभा राहिला. तो म्हणला बघा आमच्या गावामध्ये क्रोमोझोम नसले तरी चालतं, पण पीक आलं पाहिजे. त्याच्यामुळे अनुभव काय करायचं, प्रॅक्टिकल अस्पेक्ट आहे की पीक आलं पाहिजे. त्यामुळे सगळ्या जगात चैतन्य आहे, मीन तो एकच आहे, आमचं काय करायचं, तुझ्या आतमध्ये असलेलं चैतन्य तत्व तू अनुभव. एवढं भगवंतांनी सांगितलेलं आहे की तू कुठल्याही भानगडीत पडू नको. सगळ्या जगाला काय तुला तुझं बघ पहिल्यांदा. ही गोष्ट आम्हाला करायला पाहिजे. रोज शिष्य एकांती बैसावे, ते हे समजून घ्यावे, धरावे सांडावे अखंड प्रभंजनासे. प्रभंजन म्हणजे श्वास घेणे सोडणे, श्वास घेणे सोडणे, त्याच्यावरती लक्ष केंद्रित. मन चंचल आहे ही तर 100% गोष्ट आहे, त्याच्यात काही शंकाच नाही. कारण की सगळा 6वा अध्याय गीतेचा, गीते माझी षष्टीचा प्रसंग असे आयणीचा, जसा क्षीराड नवी अमृताचा निवाडू झाला. ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलेलं आहे की गीतेमध्ये सगळ्यात महत्वाचा अध्याय कुठला असेल तर 6वा अध्याय. क्षीरसागराचं मंथन केल्यानंतर अनेक रत्न निघाले, पण जेव्हा अमृत वरती आलं त्यावेळेला सगळ्या मंथनाचं काम संपलं. तसं हा 6वा अध्याय आहे या गीतेमधला, किंवा आत्मतत्वाचा अनुभव घेण्याच्यासाठीची प्रक्रिया त्याच्यात सांगितलेली आहे ती महत्वाची. तत्वज्ञान नुसतं सांगितलेलं नाही. म्हणजे कसं बसायचं, शांत बसायचं, सरळ बसायचं, डोळे मिटायचे, भ्रूमध्याच्या पाशी लक्ष केंद्रित करायचं, त्याच्यानंतर श्वास घेणे सोडणे, श्वास घेणे सोडणे याच्यावरती लक्ष केंद्रित करणे, आणि ते करता करता मग प्रक्रिया करताना तुम्ही ओम त्याच्यावरती बसवा. श्वास घेताना ओम, सोडताना ओम, असं करता 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 इकडं लक्ष, सेंटर ऑफ परसेप्शन ज्या ठिकाणी जाण्याचं केंद्र तिथं तुमचं लक्ष राहील. मग तिथंच लक्ष ठेवून राहा आणि नंतर मंत्राच्या साहाय्याने स्ववरती लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करा. हा ध्यानयोग आहे. असं करण्याच्यासाठी म्हणून मला जेवढा वेळ मिळेल तेवढा मी करेन. मला फार वेळ नाही, 10 मिनिटं, आणि मग सगळी उपासना असते त्याच्यामध्ये. 9 मिनिटं फोकस सेल्फ, 9 मिनिटं, त्या 10 मिनिटं असतील ना तर तू 9 मिनिटं आणि मग 1 मिनिटं देवाला नमस्कार कर बाहेर.
पण आतमध्ये असलेलं चैतन्य तत्व हा अनुभवण्याचा विषय आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून जो अवेलेबल टाइम आहे आणि त्या अवेलेबल टाइम मधला मॅक्झिमम टाइम याच्यासाठी म्हणून दिला पाहिजे. म्हणजे कंट्रोलिंग थॉट प्रोसेस हा फार मोठा ऍडव्हान्टेज याचा आहे की थॉट प्रोसेस स्टॉप म्हणलं तर स्टॉप. विचार वृत्ती यांच्यावरती असलेलं नियंत्रण हे ह्याच्यामधून विकसित होतं. अटेन्शन फोकसिंग अंडरस्टँडिंग हे सगळं विकसित होत असतं. व्यवहारासाठी त्याचा खूप उपयोग आहे. पण मुख्य गोष्ट म्हणजे स्वतःचं मूळ स्वरूप आत्मस्वरूप हे जाणणं याच्या माध्यमातून विश्वातलं चैतन्य तत्व आम्ही जाणू शकणार आहोत. असं जे विकसित झालेलं योगशास्त्र आहे आमच्यापर्यंत आलेलं त्या योगशास्त्राचा आम्ही वारस आहोत. आणि त्या योगशास्त्राचं एकदम सिम्प्लिफाईड व्हर्जन भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही काही करू नका, आत्मसंस्थापन करा, स्ववरती लक्ष केंद्रित करून राहा, बाकी काहीही करू नका. कुठल्याही विचार येऊन द्यायचे, सोडून द्यायचे. विचार आला ते येऊन द्यायचं पण तो सोडून द्यायचा, त्याला जास्ती महत्व द्यायचं. का विचार येतात माझ्या मनामध्ये हा विचार करू नको, येऊ देत विचार. त्याकडे जाऊन त्याला कौतुक करायचं नाही. ते अमरराव महाराज म्हणून होते, खूप गुरुदेव रानडेंच्या संप्रदायातले त्यांचे ज्येष्ठ गुरु बंधू. त्यावेळेला पाहुणा जर का आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपल्याला जर का तो नको असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणं, त्याला महत्व न देणं, मग तो गपचूप निघून जातो, फार वेळ थांबत नाही. पण त्याला येऊन बसा 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 वगैरे केलं की तो बसणारच ना. तर तसं करूच नको. त्या सगळ्या विचारांना महत्व देऊ नको. येऊ देत जाऊ देत, येऊ देत जाऊ देत, येऊ देत जाऊ देत. पण तुला कुठेतरी फोकस करण्याची एक नक्की जागा असली पाहिजे, ती म्हणजे गृह. दुसरी गोष्ट म्हणजे काहीतरी आधार पाहिजे, मंत्र. तिसरी गोष्ट म्हणजे कुठं केंद्रित करायचं, ती तिसरी गोष्ट सेल्फ. अगदी डेफिनेट की इथे केंद्रित करायचं स्ववरती. असं एकदा आम्हाला कळलं की मग त्याच्यात ना आमचं वृत्तींच्यावरती नियंत्रण डेफिनेटली यायला लागतं. म्हणून मन चंचल आहे यात काही शंका नाही. पण अभ्यासेन तो कोणतेही वैराग्य येण्याची प्रक्रिया आहे. अभ्यास आणि वैराग्य याने त्याच्यावरती कंट्रोल येतो. अभ्यास म्हणजे काय, कितीतरी पुस्तकं असतात योगाची, ती वाचायची का, त्याला अभ्यास म्हणत नाही. योगसूत्रामध्ये म्हटलंय की त्या स्थितीवर येण्याचा प्रयत्न म्हणजे अभ्यास. तत्र स्थितो यत्नोभ्यास. कुठली स्थिती आहे, विचाररहित अवस्था. आणि ती विचाररहित अवस्था इन द स्टेट ऑफ कॉन्शियसनेस असताना, म्हणजे स्वच्या जाणीवेमध्ये असून विचाररहित अशा अवस्थेमध्ये येणं हा प्रयत्न अभ्यास. मग पुन्हा पुन्हा ते करायचं. पारा जर का सांडला, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पारा याचा रवा घेता भूमीवरी यज्ञ परोपरी साधनच आहे. साधन कसं की पारा जर का सांडला तर कुठेही काही झालं ती 2 गोळे होतात त्याचे, म्हणजे तर एकत्रित आणता 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 अवघड असतं. पण करता येतो सावकाश सावकाश. तसंच मनात आहे, हळूहळू हळूहळू आत्मतत्वावरती स्ववरती केंद्रित करणे. मला खूप वेळ नाहीये, 5 मिनिटं वेळ आहे, 5 मिनिटं वेळात सगळा वेळ तू तेच कर, बाकी काही करू नको. मग देवाचं काय होईल, देवाचं काय तो बघून घेईल ना, तुझं काय होईल ते तू बघ. देवाचं काय होईल हा प्रश्न नाहीये. देव आहेच आतमध्ये. स्व आत्मतत्व या स्वरूपामध्ये मी सर्व भूतांमध्ये आहे असं भगवानांचं वचन आहे. अहम आत्मा गुणाकेश सर्वभूताशय स्थिता. सर्व प्राणी वातावरणाच्या मध्ये आत्मरूपाने मी आहे. तर तुम्ही त्याचंच ज्ञान करून घ्या असं सर्व संतांनी पण सांगितलं. शिष्य एकांती बैसावे तेथे हे समजून घ्यावे, धरावे सांडावे अखंड प्रपंचनासे, एकांती मौन धरून बैसे सावध पाहता कैसे बसे, सोहम सोहम ऐसे शब्द होते. उच्चारे विण जे शब्द ते जाणावे सहज शब्द, प्रत्यय येते परंतु नाद काहीच नाही. ते शब्द सांडवती बैसेला, तोचे मौनी म्हणावा भला, योगाभ्यासाचा कल्पला याची कारणे. सगळं सोडून दे, शांत हो शांत हो. आणि हळूहळू ते शांत अवस्थेमध्ये स्वची जाणीव तुला स्पष्ट होईल. मग कुठला तरी निवांत वेळ आम्हाला शरीराची कंडिशन चांगली असताना, विश्रांती पूर्ण झाली असताना तो सिलेक्ट करायचा. कुठल्याही प्रकारचा अमुक एक तुम्ही मंत्र वापरा असं भगवद्गीता सांगत नाही. अमुक एका देवाचं ध्यान करा असं भगवद्गीता सांगत नाही. गीता सांगते तुम्ही स्वतःच ध्यान करा, आत्मसंस्थापन करा. इतकं क्लिअर
कुठलंही टेक्स्ट इतक्या क्लिअरली इतक्या प्रिसाइजली ध्यानयोगाचं वर्णन केलेलं नाही. अगदी योगसूत्रांमध्ये सुद्धा नाही गीतेमध्ये जसं ध्यानयोगाचं वर्णन आहे तसं. पण ती गोष्ट आमच्यापर्यंत या गीतेच्या माध्यमातून 6व्या अध्यायामध्ये आलं. स्वभाव चंचल मन पार्थ आहे, निश्चल जरी भावे, योगाभ्यासी नित्य रमावे. हे आपण ऐकूया आणि मग त्याच्यानंतर याचा उपसंहार होईल. योगाभ्यासी नित्य सावे, योगाभ्यासी नित्य सावे, योगाभ्यासी नित्य सावे, योगाभ्यासी नित्य सावे. स्थान असावे कांती ते, निसर्ग शोभा बहरे जेथे. स्थान असावे एकांती ते, निसर्ग शोभा बहरे जेथे. शब्द शून्यता सुखे नांदते, शब्द शून्यता सुखे नांदते. पवित्र ऐशा स्थळी साधके, पवित्र ऐशा स्थळी साधके. आसन मांडावे योगाभ्यासी नित्य सावे, योगाभ्यासी नित्य सावे. पार्था मन एकाग्र करोनी, देह मनाच्या क्रिया रोधुनी. पार्था मन एकाग्र करोनी, करोनी. देह मनाच्या क्रिया रोधुनी. तिथे बसावे आढळ आसनी, तिथे बसावे आढळ आसनी. आणि आपुल्या शुद्धीसाठी, आणि आपुल्या शुद्धीसाठी योगा साधावे. योगाभ्यासी नित्य सावे, योगाभ्यासी
तेथून बांधून ताणावे जेथे जेथे मन हे धावे तेथून बांधून ताणावे आणि प्रयत्ने स्ववश करावे आणि प्रयत्ने स्ववश करावे आत्म्या ठाई गुंतवून त्या आत्म्या ठाई गुंतवून त्या काही न चिंतावे योगाभ्यासी नित्य सावे योगाभ्यासी नित्य सावे योगाभ्यासी नित्य सावे समदृष्टी मग लाभुनी त्याते समदृष्टी मग लाभुनी त्याते स्वतात पाही सगळे भूते स्वतात पाही समदृष्टी मग लाभुनी त्याते समदृष्टी मग लाभुनी त्याते स्वतात पाही सगळे भूते स्वतात पाही सगळे भूते सर्वा भूती आणि स्वताते सर्वा स्वताते ब्रह्मभूत त्या योगी श्रेष्ठा ब्रह्मभूत त्या योगी श्रेष्ठा आधी वंदावे योगाभ्यासी नित्य सावे योगाभ्यासी नित्य सावे स्वभाव चंचल मन पार्था है स्वभाव चंचल मन पार्था है निश्चल जरी भावे योगाभ्यासी नित्य सावे योगाभ्यासी नित्य सावे योगाभ्यासी 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 नित्य सावे छान वाटतं ऐकायला योगाच्या बद्दलचं इतकं सुंदर गाणं आणि का शब्द आणि का सूर आणि हे सगळं ऐकायला छान वाटतं योगाबद्दल बोलायला छान वाटतं फक्त करायला छान वाटत आणि कुणीही असो कुठल्याही पोझिशनमध्ये असो तर हे प्राप्त करून घेऊ शकतो कारण की प्रत्येकाजवळ सेल्फ आहेच दुसरं काही लागतच नाही त्याला एक तर इंटेलिजन्स लागतो तो आपल्याकडे बऱ्याच प्रमाणामध्ये आहे म्हणजे त्याच्यावरती केंद्रित करायचं ह्याच्यासाठी जेवढा आवश्यक आहे तेवढं जरूर आहे इतर सर्व नको त्या गोष्टी आहेत हे कळण्यात का तर नक्की आहे आणि कधी सोडून द्यायचं ते विकसित करणं ते तंत्र स्वतःमध्ये स्वतः करणे आहे आणि अटेन्शन फोकसिंग ऑन सेल्फ हा भाग करण्यासाठी एखादं रम्य स्थान पाहावं वगैरे असं म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी त्या स्थानाचं इतकं प्रचंड सुंदर वर्णन केलेलं आहे की असं वाटतं की असं स्थान मिळालं तर की त्याच्यामध्ये एखादा चक्रवाक पक्षी असावा त्याच्यानंतर राजहंस असावेत मोर वगैरे येऊन नाचून गेले मधनांना तर आम्ही नाही म्हणणार नाही असं काय काय वर्णन केलं परंतु त्या सगळ्या गोष्टी कुठं पाहत बसणार इतकं रम्य स्थान कुठं असणार आपलं घर
हे रम्य स्थान. आपण स्वतः त्याच्यात रमायला शिकलं पाहिजे. तिथे रम्य असो नसो, आपण तिथं रमलं पाहिजे. एकांत खोली त्याच्यासाठी काही लागत नाही. कुठेही डोळे भेटले की एकांत आहेच. रम्य जागा खूप छान असतात. आज सकाळी आम्ही समुद्रकाठी गेलो होतो. त्याच्यानंतर तिथं ध्यानाला बसलो होतो. काही नाही, त्या समुद्राचा आवाज आणि आपण, समुद्राचा आवाज आपण, बस. स्वामी सर्वानंदांचा एक अभंग आहे, स्वच्छंद निर्मळ वाहतो निर्झर आम्हा साक्षात्कार गोविंदाचा. करी गुंजारव पंकजी भ्रमर आम्हासी गजर हरिनामाचा. उद्यानी कोकिळ गातसे संगीत आम्हा हरिगीत आवड येते. अखंड गंभीर गर्जतो सागर आम्हा सोहम स्वर स्वामी म्हणे. त्याप्रमाणे सोहम स्वर आहे आम्हाला. त्यानुसार तिथे जाऊन बसतं, बास काही करायचं, शांत बसायचं, त्याचा आवाज ऐकत बसता 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 मनावरच्या वृत्ती सगळ्या निघून जातात आणि एक फोकस आपण ठेवायचा की सेल्फ हा फोकस आहे. जरी का नुसतं त्यावेळेला अगदी अलर्ट नसलो तरी सुद्धा तो आतमध्ये कुठेतरी आहे रजिस्टर्ड, तर मग हळूहळू लक्ष त्याच्यावरती जातच. अटेंटिव्ह राहून ते करायला पाहिजे वस्तुतः. पण या प्रकारच्या सिच्युएशनचा पण उपयोग होतो. या गोष्टी जरूर कराव्यात आणि ती गोष्ट करता करता म्हणजे अगदी थोडा वेळ केला तरी माणसाला समाधान वाटतं की हा मी योग्य दिशेने चाललेलो आहे. की ज्याला आत्मदर्शन म्हणतात, ज्याला ज्ञानप्राप्तीचं साधन म्हणतात, त्या दिशेने मी चाललोय. त्या दिशेने थोडा वेळ जरी गेला तरी माणसाला अगदी नक्की समाधान प्राप्त होतं. संदिग्धता नसते, कारण की इथं जायचं आहे त्याच्या बाबतीमध्ये. तर कुणीही करावं ते. त्याच्यानंतर खाली पाय सोडून बसावं, आसन घालून बसावं, जसं आपल्याला जमेल तसं करावं. कारण की सगळा भाग या ठिकाणी सरळ बसावं, मात्र सपोर्टेड बसावं, शांतपणाने बसावं. आणि हे जरूर करण्याच्यासाठी म्हणून आपल्यापर्यंत परंपरा आलेले पण सायंटिफिक त्याच्यामधला अंडरस्टँडिंग करून घ्यावं. काही फार अवघड गोष्ट नाही आहे, जरूर करायला पाहिजे. ही गोष्ट जी आहे ती करण्यासाठी आपण पुण्याच्या जवळ 1 तासाच्या अंतरावरती स्वरूप योगाश्रम म्हणून आपण आश्रम तयार केलेला आहे. ते तुम्हाला तिथं चित्र बघायला मिळतील. त्याच्यामध्ये ध्यानाच्यासाठीचा आश्रम आहे. इतरही कार्यक्रम होतात तिथे, नयसने राम मंदिर आणि शिव मंदिर अशा याच्यामध्ये. आलात कधी तिकडे अगोदर सांगून तुमच्या तिकडं 1 तासावरती आहे, त्यामुळे नेण्याची व्यवस्था वगैरे डोंगरामध्ये आहे. खूप छान असतात ते, रमणीय असतात, रमणीय असतात म्हणतात तसं ते झालेलं आहे. कुणीही यावं. आणि सर्वसाधारणपणे सॅटर्डे संडेला शिबिरं तिथं होतात. पण लास्ट सॅटर्डे संडे, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या तिन्ही शेवटचे सॅटर्डे संडे, जानेवारीचा फर्स्ट सॅटर्डे संडे अशी तिथे शिबिरं होते. एकच दिवस असेल तरी देखील तो एकच दिवस येण्या जाण्याची व्यवस्था तिथं केली जाईल. मुख्यतः प्रत्येक दिवशी 2 वेळा ध्यान असतं तिथे आणि ते अगदी सहज लागतं तिथं ध्यान. तुम्ही येऊन बघा. असं सगळ्यांना एक आवाहन आहे की पुण्यात आलात, कुठे मुंबईत आलात, मुंबईच्या पासून सुद्धा तिथं डायरेक्ट येते. पुणा मुंबई रोडच्या पोर्टपासून लोणावळ्याकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती ते आहे. त्याचे चित्र पण तुम्ही बघू शकाल. हा एक भाग आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे आवाहन, म्हणजे आता ठिकठिकाणी ध्यान केंद्र त्याच्यामध्ये विकसित होत आहेत. इथं पण आहे. आणि का तुम्ही अगदी जोराने प्रत्येकाचं वैयक्तिक ध्यान त्यांनी घरीच करायचं असलं तरी सुद्धा एकदा किंवा तरी सामूहिक ध्यान 15 दिवसातून एकदा, आठवड्यातून तर आपल्याला इथं जमणं शक्य असलं तर जरूर करावं. पण 15 दिवसातून एकदा एक्सक्लुझिव्हली ध्यान करणे. त्याच्यासाठी आता आम्ही कॅलिफोर्नियामध्ये किंवा इतर ठिकाणी, आता अटलांटाला फॉर एक्झाम्पल, कॅलिफोर्नियाला ते जे ध्यानाचे ग्रुप आहेत त्यांना एक ध्यानाच्या अगोदर थोडंसं ओरिएंटेशन ऑफ माइंड होण्याच्यासाठीचे DVD इथं पाठवले जाते आणि ते बघायचं, ध्यान करायचं, बस. अशा प्रकारे आत्ताच्या मॉडर्न एकंदर कम्युनिकेशन सिस्टीम्समध्ये अनंत गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. तुमचा इंटरेस्ट हाच महत्त्वाची गोष्ट आहे. मग त्याच्यानंतर फॅसिलिटीज आर ऑलवेज अवेलेबल. अनेक प्रकारांनी ही गोष्ट एकदा का आम्हाला समजली आणि करता यायला लागली, बस मग नंतर कुणाच्याही गायडन्सची गरज नसते. आपलाच गायडन्स आपल्याला आतूनच मिळत राहतो. इथं डॉक्टर देशमुख आहेत, ते तुम्हाला सांगते की कशा रीतीने त्यांनी स्वतःच विकसित केलेलं आहे त्यांचं स्वतःचं तंत्र. असं प्रत्येक व्यक्ती थोडंसं समजून घेऊन जरूर
करू शकेल आणि त्यांनी करावंच असं मला अगदी मनापासून वाटतं. कारण की त्याच्यातनं जर इंटरनलायझेशन झाल्यानंतरचा जो भाग आहे तो इमॅजिनेशननी प्राप्त नाही होणार. म्हणजे म्हणतात ना, हे शब्दात नाही सांगता येणार, ती गोष्ट खरी आहे. कारण की त्या गोष्टीचं इमॅजिनेशन नाही करता येणार की इंटरनलायझेशन झालं म्हणजे काय होतं. आपण आतमध्येच पूर्णपणाने आहोत, बाह्य सगळं जगत आहे त्याच्याशी संबंधित पण होणार आहोत, पण काही काळपर्यंत आपण टोटल इंटरनलायझेशन प्रत्येकाने अनुभवावा असा हा विषय आहे. आणि मोठी योग परंपरा आपल्याला लाभलेली, मोठी श्रीमंती योगाची आपल्या देशाला लाभलेली आहे. आपल्याला नाथसंप्रदायाच्या मध्ये, सर्व संप्रदायाच्या मध्ये सर्व संत हे योगी होते. गोंदवलेकर महाराज योगी होते, साईबाबा योगी होते. नेम द सेंट आणि ते तुम्हाला समजेल की त्यांच्या पूर्व आयुष्यामध्ये त्यांनी योग साधना पूर्ण करून टाकलेली होती. गजानन महाराज योगी होते. असे सर्व संत हे योगी होते. त्याचं आम्हाला कौतुकही आहे, पण नुसती कौतुक त्यांची करत बसून असं कसं होणार की आम्हाला तर खायला पाहिजे का नको, की दुसरे खात आहेत आणि आपल्याला छान वाटतंय, असं किती दिवस चालणार, आम्ही पण थोडंसं खाल्लं पाहिजे का नको. आणि ते आमच्यासाठीच आहे. त्यांनी जे लिटरेचर तयार केलं, ज्या गोष्टी प्रगट केल्या, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी आहेत. आपण त्यांचे वारस आहोत. आणि आध्यात्मिक वारसा जो आहे तो योगप्रधान अध्यात्माचा आपल्याला वारसा आहे. भारताच्या जे जे काही सांस्कृतिक वारसे आहेत त्याच्यामधली ही मध्यवर्ती धारा आहे की आत्मसाक्षात्कार योग. आणि ती गोष्ट इतक्या स्पष्टपणाने इतर कोणत्याही धर्मामध्ये नाही, तितक्या स्पष्टपणाने आपल्याकडे विकसित झालेले, आपण त्याचा फायदा करून घ्यावा. हरिओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढता लवावे, भूदेव संतांची सदा नमावे. सत्कर्म योगे वैराग व्हावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. एक निवेदन पंकजला करायचं आहे. त्या आजचा प्रोग्राम इतका छान झाला आणि आपल्याला असा प्रश्न